नमस्कार, पुष्पा पराते या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी इथे आता आपल्याला एक ब्लाऊज डिझाईन, व्ही गळ्याचं ब्लाऊज डिझाईन आपल्यासोबत ही शेअर करत आहे. तर बघा, ही जी कॅनव्हास मी पट्टी घेतलेली आहे आणि इथे मी 10 इंचचा लांबीचा गळा घेतलेला आहे आणि गळ्याचं अंतर मी इथे 2 इंच घेतलेलं आहे आणि इथे मी व्ही गळ्याचा आकार इथे देत आहे. आता हा व्ही गळा थोडा डीपमध्ये शिवायचा आहे म्हणून मी इथे थोडा डीप आकार देत आहे. तर इथे बघा, हे जे चॉकनी आहे दोन्ही साईडने तो व्ही आकार द्यायचा आहे आणि व्ही आकार दिल्यानंतर जे अस्तरचा कापड असतो त्या अस्तरच्या कापडाला हा व्ही आकाराचा जो कॅनव्हास कापलेला आहे तो इथे जोडून घ्यायचा आहे. तर इथे बघा, इथे मी मधोमध शिलाई करून घेत आहे, म्हणजे जेणेकरून कापड इकडे तिकडे सरकायला नको आणि बरोबर मधोमध हा व्ही गळा इथे अटॅच झाला पाहिजे. म्हणून मी इथे बघा मधातून इथे शिलाई करून घेतलेली आहे आधी. नंतर इथे साईडने आपल्याला व्ही गळाचा आकार द्यायचा आहे. तर बघा मैत्रिणी, हा व्ही गळाचा जो ब्लाऊज आहे हा एका लेंग्यावरचा ब्लाऊज आहे. तर मी इथे अशा प्रकारे तो व्ही गळा शिवत आहे आणि हा व्ही गळा थोडा डीपमध्ये शिवत आहे आणि त्याला मला इथे मग लेस पण सुद्धा लावायची आहे. तर इथे बघा, हे जो व्ही गळा तयार झालेला आहे त्यानंतर जो एक्स्ट्रा कॅनव्हास आहे तो मी कट करून घेत आहे आणि यानंतर आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे त्याला हा व्ही गळा अटॅच करून घ्यायचा आहे. तर इथे मी जो मेन फॅब्रिक आहे तो सरळ साईडने ठेवलेला आहे आणि अस्तर आणि कॅनव्हास उलट्या साईडने ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे ते जोडून घेत आहे. तर याला सुद्धा मधोमध शिलाई करून घेत आहे आणि बघा, इथे मधोमध शिलाई केल्यानंतर हे सर्व साईड एकसारखे करून घेत आहे आणि इथे साईडला पण शिलाई करून घ्यायची आहे आणि व्ही गळा हा इथे आकार द्यायचा आहे. दुसऱ्या साईडनी तशाच प्रकारे आपल्याला व्ही गळ्याचा आकार द्यायचा आहे. आता इथे बघा, इथे मी पूर्ण व्ही गळ्याला आकार दिलेला आहे. आता जे खालच्या साईडने कमरपट्टी आहे त्याला पण मी ते शिलाई करून घेत आहे आणि आतमधून ती प्रेस शिलाई पुन्हा बाहेरून प्रेस शिलाई करून घेत आहे. आता याला मी कमरपट्टी जोडणार नाही आहे, तर इथे मी अशाच प्रकारे शिलाई करून ते शिलाई सरळ करून घेणार आहे. आता जो एक्स्ट्रा कॅनव्हास आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आतमधून व्ही गळ्याचा आकार द्यायचा आहे. आता ह्या व्ही गळ्याचा आकार झाल्यानंतर याला छोटे छोटे आपल्याला कैचीने डॉट्स करायचे आहे, म्हणजे थोडंसं कट्स मारायचे आहे आणि तो कापड सरळ करून घ्यायचा आहे. आता सरळ साईडने झाल्यानंतर इथे आपल्याला प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. तर मी इथे बघा, इथे व्ही गळ्याचा आकार छान आलेला आहे. आता इथे प्रेस शिलाई करून घेत आहे आणि हा जो व्ही गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित इथे आपल्याला कापड व्यवस्थित करून घ्यायचा आहे. हा थोडा सिंथेटिक कापड असल्यामुळे, थोडा सॅटिनचा कापड असल्यामुळे थोडं इथे लूज पडत आहे, पण मी ते व्यवस्थित बघा कॅनव्हास वगैरे व्यवस्थित लावून घेतलेला आहे. व्ही गळ्याचा आकार बघा बरोबर आलेला आहे. आता खालच्या साईडने सुद्धा जी कमरपट्टीचा भाग आहे तिथे आपल्याला सरळ शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, आता हे जे शिलाई झालेली आहे, आता इथे आपल्याला 2 टक्स करून मागच्या साईडने 2 टक्स करून घ्यायचे आहे आणि हे टक्स मी 5-5 इंचपर्यंत करून घेणार आहे. आता हे टक्स झाल्यानंतर आपल्याला लेस लावायची आहे. तर इथे बघा, तर मी माझ्या या चॅनलवर आपल्यासोबत नवीन नवीन ब्लाऊजचे व्हिडिओज आणि इथे लेहंगा आणि वन पीसचे व्हिडिओ शेअर करणार आहे. तर बघा, इथे टक्स मारून झालेले आहे. आता इथे मी इथे मोतीची लेस मला लावायची आहे व्ही गळ्याला. तर मी इथे बघा, इथे मी मोतीची लेस लावणार आहे. त्याआधी मी ते सर्व साईडला इथे शिलाई करून घेत आहे आणि हे सर्व साईडला शिलाई करून घेतल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा जो कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि इथे लेस लावून घ्यायची आहे.
आता बघा इथे मी जी एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घेतलेला आहे. आता जी लेस आहे बघा इथे मी लेस घेतलेली आहे. आता ही मोतीची लेस आहे आणि ही मोतीची लेस आपल्याला मशीनवर लावता येणार नाही आहे. तर मी इथे काय करणार आहे, ती हाताने शिवून घेणार आहे. तर इथे मी 2 पट्टे तयार करून 2 पट्टे कट करून घेतलेले आहे आणि व्ही गळ्याचा आकार देऊन बरोबर मी तिथे अटॅच करून घेत आहे. आणि ही आपल्याला सुई धाग्याच्या सहाय्याने अटॅच करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी ही जी एक साईड अटॅच करून घेतलेली आहे. आता दुसऱ्या साईडने अशाच प्रकारे ही लेस अटॅच करून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी इथे व्ही गळ्याचा आकारला बरोबर ही लेस अटॅच केलेली आहे. तर बघा खालच्या साईडनी उरलेली लेस असल्यामुळे मी खालच्या साईडनी कमरपट्टीला पण ही लेस लावलेली आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे ही लेस इथे मी लावलेली आहे. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा मैत्रिणींनो, हे एका लेहंग्यावरचं ब्लाऊज आहे. हा मिळती लेहंगा शिवलेला आहे, त्यावर मी हे ब्लाऊज इथे शिवलेला आहे आणि यासाठी मी इथे रेडीमेड लटकनचा वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे ही एक सिंपल साडी होती आणि या सिंपल साडीला मी इथे खालच्या साईडने इथे मोतीची लेस लावलेली आहे आणि वरच्या साईडला ब्लाऊजला सुद्धा मोतीची लेस लावून ब्लाऊज डिझायनर ब्लाऊज हे व्ही गळ्याचं इथे शिवलेलं आहे. तर बघा प्लेन साडीपासून हे सुंदर असं मी डिझायनर लेहंगा इथे तयार केलेला आहे आणि त्यावरचं हे ब्लाऊज इथे तयार केलेलं आहे. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत राहील. आणि या ब्लाऊजची फिटिंग बघा खूप सुंदर आलेली आहे आणि इथे ब्लाऊजसुद्धा खूप छान ते दिसत आहे. तर तुम्हाला पण प्लेन साडीपासून अशा प्रकारे डिझायनर ब्लाऊज शिवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे शिवू शकता. धन्यवाद.